नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. नागपुरात चामुंडा बारूद कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. यात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 जण गंभीर जखमी आहेत. दुपारी जेवणाच्या सुट्टीच्या दरम्यान ही स्फोटाची घटना घडली. या कंपनीत फटाके निर्मितीचं काम केलं जातं. इथे मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा दारुगोळा असल्यानं स्फोटाची तीव्रता वाढली. डोंबिवलीच्या MIDC फेज क्रमांक 2 मध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेत 10 पेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रदूषण महामंडळाला जाग आली असून MIDCतील कंपन्यांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. 750 कंपन्यांचं सर्वेक्षण केलं असून 33 कंपन्यांना क्लोजर नोटीस देण्यात आली, तर 8 कंपन्यांना व्हॉलंटरी क्लोजर नोटीस बजावण्यात आली आहे. कंपनी संघटनेने या नोटिसींना विरोध केला. मुंबईच्या मालाड पश्चिममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडलंय. याविरोधात मालाड पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आमरस खाल्ल्यानं सुमारे 15 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातल्या अंकले इथे घडला. अंकले गावातल्या एका कौटुंबिक कार्यक्रमात आमरसाचं जेवण होतं, त्यावेळी हा प्रकार घडला. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातल्या चिचारी गावात पाण्याची टाकी कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून टाकी कोसळल्यानं झालेल्या आवाजानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. राज्यात 4 महिन्यांनी निवडणूक असून ती जिंकायची आहे आणि राज्य हाती घ्यायचंय, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. देशाचे प्रमुख सगळ्या देशाचे सर्व जातीपातींचे असतात, पण मोदी ही निवडणूक मंगळसूत्रावर घेऊन गेले, अशी टीका त्यांनी केली. लोकसभेत सुप्रिया सुळेंना 26,000ची लीड देणाऱ्या दौंडमध्ये शरद पवारांनी दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी खोर, पडवी, हिंगणे, गाडा या ग्रामस्थांशी संवाद साधला. राज्यसभेवर सुनीत्रा पवारांची वर्णी लागल्यानंतर युगेंद्र पवारांनी आनंद व्यक्त केलाय. बारामतीचे 2 खासदार असल्यानं बारामतीकरांची कामं आता लवकर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युगेंद्र पवारांचं नाव विधानसभेसाठी कार्यकर्त्यांनी पुढे केलं होतं, त्याबद्दल त्यांना विचारलं असता तरुणांमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर उत्साह आहे, त्यामुळे त्यांनी माझं नाव साहेबांना सांगितलं असावं, असंही ते म्हणाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार शाहू छत्रपती महाराज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शाहू छत्रपती महाराजांनी तमना कवाडा, हनबरवाडी, बेरडवाडी या गावातील अतिवृष्टीग्रस्त नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीत आंदोलन करण्यात आलं. शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी एकत्रित येत राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेची होळी करण्यात आली. कल्याण डोंबिवलीत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. दुपारी अचानक ढग दाटून आले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. धाराशिवच्या भूममध्ये मराठा समाजाच्या महिलांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत सरकार आणि विरोधी पक्षाला साडीचोळी बांगड्यांचा आहेर दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी जामनेरमध्ये आदिवासी समाज आक्रमक झाला. आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत निषेध मोर्चा काढण्यात आला. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातल्या मुंढळ गावात महिलांनी ठिय्या आंदोलन करत दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. दारूमुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाल्यानं हे दुकान बंद करा, अशी मागणी करण्यात आली. नागपुरात पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्रानं वार करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. सुजल बाबासो कांबळे असं मृत तरुणाचं नाव असून तो वारे वसाहत परिसरात राहत होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हिंगोलीच्या खंडाळ्यात शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुकरानं हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात शेतकऱ्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यात अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात वादग्रस्त ठरलेले डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सोलापुरातल्या डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डीनचा पदभार स्वीकारला. दरम्यान पुणे प्रकरणात आरोपी हॉस्पिटलला आल्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये होता, त्यामुळे ही जबाबदारी हॉस्पिटल अधीक्षकांची होती, असं स्पष्टीकरण दिलं.
सिंधुदुर्गच्या कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह अनेक भागात पाऊस सुरू झालाय. जोरदार पावसानं अनेक भागात पाणी साचल्याचं दिसून आलं, तर हवेत सुखद गारवा निर्माण झालाय. सुनेत्रा पवारांनी राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अजित पवार आणि भुजबळ उपस्थित होते. सुनेत्रा पवार भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर इच्छुक उमेदवार छगन भुजबळांना पुन्हा डावलल्यानं ते नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र मी नाराज नाही, सुनेत्रा पवारांच्या नावाचा निर्णय सर्वानुमते झाला, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. राज्यसभेसाठी मी इच्छुक होतो, पण प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल असं नाही. पक्षाचा निर्णय मान्य करावा लागतो, असं भुजबळ म्हणाले. राज्यसभेच्या उमेदवारीवरून रोहित पवार यांनी अजित पवारांना सल्ला दिलाय. पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला उमेदवारी दिली तरच ती टिकेल, इतरांचा काही भरवसा नाही, अशी चर्चा असल्याचं रोहित पवार म्हणाले. दरम्यान ट्विटरवरून त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं. बारामती विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे. अशात राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांनी ट्विट करत युगेंद्र पवारांना नाव न घेता टोला लगावला. तुमच्यावर होत असलेला अन्याय आणि तुमच्या महत्त्वाकांक्षा पाहून तुम्ही साहेबांसोबत किती दिवस राहाल याचा पत्ता नाही. लवकरच तुम्ही नवा घरोबा कराल यात माझ्या मनात शंका नाही, असं ट्विट सूरज चव्हाण यांनी केलं. राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे नेत्यांची बैठक पार पडली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकाऱ्यांच्या आत्तापासून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. लोकसभेच्या निवडणुकीत मनसेने महायुतीला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता, तर विधानसभेच्या निवडणुकीत जागा लढवण्याचा निर्धार मनसेने केला. एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. ठाण्यातलं आंदोलन स्थगित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी भेट देताच हे आंदोलन स्थगित करण्यात आले. सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं होतं. सकाळपासून हे आंदोलन सुरू होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर हे आंदोलन केलं जाणार होतं. तर सुपरमॅक्स कंपनीचे हे कर्मचारी आक्रमक झालेले होते. त्यांनी आपल्या मागण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या घराच्या समोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला होता. पण मुख्यमंत्र्यांनी भेट देताच या कर्मचाऱ्यांनी आता एक पाऊल मागे घेतलंय आणि आपलं आंदोलन हे स्थगित केलंय. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, या कर्मचाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं होतं आणि त्यांना काय आश्वासन देण्यात आलंय? प्लस ठाण्यामध्ये सुपरमॅक्स कंपनी आहे. सुपरमॅक्स कंपनी ही नामांकित कंपनी आहे. काही महिन्यांपूर्वी या कंपनीने अचानकपणे टाळेबंद घोषित केली. त्यामुळे जवळपास 1500 कर्मचारी जे आहेत या कंपनीतले ते रस्त्यावर आले होते. यांनी 2 वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीनंतर त्यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं होतं. त्यांना आश्वासन दिलं गेलं होतं. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली होती आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ या संबंधी ठोस पावलं उचलू अशी त्या ठिकाणी माहिती दिली होती. पण काही महिने उलटले, निवडणुका संपल्या, पण तरी देखील या बाबतीमध्ये प्रशासकीय जी मदत त्यांना मिळाली पाहिजे या सगळ्या कर्मचाऱ्यांना ती अजूनपर्यंत मिळालेली नाहीये. त्याच पद्धतीनं सुपरमॅक्स कंपनीचे जे 1500 कर्मचारी जे आहेत त्यांची पुढच्या भविष्याचं काय, या अनेक गोष्टी अशा होत्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आणि त्याकरता त्यांनी आज सकाळपासून मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी त्यांनी उपोषण केलं होतं आणि सगळं कामकाज संपवून, शासकीय कामकाज संपवून मुख्यमंत्र्यांनी यांची भेट घेतली आणि त्यांचे जे प्रतिनिधी होते त्या प्रतिनिधी चर्चा केली आणि येत्या काही दिवसामध्ये मी स्वतः यामध्ये लक्ष घालून या सर्व कामगारांचे प्रश्न सोडवणार. कुठल्याही कामगाराला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. एवढंच काय, तर ज्या पद्धतीनं हे सर्व सुरू होतं किंवा ज्या पद्धतीनं जे कामगार आहेत त्यांना सांगितलं गेलं होतं त्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या जाणार आणि 2 ते 3 दिवसामध्ये हा निर्णय येईल अशी माहिती जी आहे किंवा असं आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे. आणि हे सगळं होत असताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी स्वतः आता या सर्व गोष्टीचा पाठपुरावा घेणार आहे. त्यामुळे कामगारांना न्याय मिळेल याची मी खात्री घेतो आणि हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर या कामगारांनी त्यांचं आंदोलन जे आहे ते स्थगित केलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.
बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे। पदवीधर निवडणुकीसाठी आज भाजपचा मेळावा पार पडणार आहे। संध्याकाळी 7 वाजता रंगशारदा सभागृहात भाजपच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार मेळाव्याला संबोधित करणार आहेत। आता विधानसभा जिंकायची वेळ आली आहे, त्यामुळे काहीही झालं तरी राज्य हातचं जाऊ द्यायचं नाही, राज्यात सरकार आणायचंच असं आवाहन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केलंय। उत्तर पश्चिम लोकसभेतील जागांच्या मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतोय। या प्रकरणी चौकशी करण्याचं पत्र अमोल कीर्तीकरांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलंय। राज्यात आपली सत्ता आली तर मंत्रिमंडळात गडचिरोली लोकसभा क्षेत्रासाठी आमदाराला नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील आमदाराला मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं विधान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलंय। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं नाव न घेता त्यांनी केलेल्या विधानाची चर्चा होतीये। दुसरीकडे आपल्याला तिकीट मिळू नये, आपला विजय होऊ नये यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना सुपारी देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। शरद पवार आज बारामती तालुक्यातल्या जिरायत भागाच्या दौऱ्यावर होते। यावेळी कारखेलमधील एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन डाळिंब पिकाची त्यांनी पाहणी केली। पाण्याच्या उपलब्धतेसाठी काय करता येईल याबद्दल शेतकऱ्यांसोबत चर्चा केली। अमरावतीत आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं लावण्यात आलेल्या बॅनरवरून शिवसैनिकांनी नवनीत राणांना डिवचलंय। राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर होणारी हनुमान चालीसा बंद झाली, मातोश्रीवर चाल करू पाहणारी स्वयंघोषित हिंदू शिरणी घायाळ झाली, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। कोल्हापुरात सतेज पाटील आणि शरद पवारांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कार्यकर्त्यांनी दाभोळकर कॉर्नर इथे लावलेल्या राजकीय टीकात्मक पोस्टरवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर विद्रुपीकरण केल्याचा ठपका ठेवण्यात आला। नाशिक शिक्षक मतदारसंघात युती आघाडीच्या उमेदवारासह भाजपचे विवेक कोल्हे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे। भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हेने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्याशी संबंधित असलेल्या विविध संस्थांवर अचानक धाडी टाकण्यात आल्या। केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रतापराव जाधव पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत। दरम्यान पहिल्या दिवशी त्यांनी संत गजानन महाराजांचं दर्शन घेतलं। गेल्या 4 ते 5 दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचं सिंधुदुर्गात आगमन झालंय। सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू आहे। मालेगाव, मनमाड, चांदवड यासह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात सलग 3 दिवस जोरदार पाऊस झाला। शेतकऱ्यांनी मका, भुईमूगसह इतर पिकांची पेरणी करायला सुरुवात केली आहे। शून्याकडे वाटचाल करणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 2 दिवसातल्या पावसानं 2% वाढलाय। जायकवाडी धरणात आता पावसाची आवक सुरू झाल्यानं दिलासा मिळालाय। 4 दिवसापूर्वी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 3.5% पोहोचला होता। त्यात वाढ होऊन 5.5%पेक्षा जास्त पाणीसाठा जायकवाडी धरणात जमा झालाय। छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातल्या मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। गोसावी वस्तीत पाणी शिरल्यानं नागरिकांच्या घरात पाणी झालंय। गुडघाभर पाण्यात नागरिकांनी कसरत करत वाट काढली तर घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं। अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। तळ गाठलेल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मात्र पावसाची वाट पाहणारे शेतकरी आता लवकरच पेरण्यांच्या कामाला सुरुवात करणार। वाशिम जिल्ह्यात हळदीनं 15,000चा टप्पा ओलांडल्यानं शेतकऱ्यांचा यावर्षी हळद लागवडीकडे कल वाढल्यानं हळदीच्या बेण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय। हळदीच्या बेण्याचे 2,500 रुपये प्रति क्विंटलचे दर वाढून ते आता 6,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेत। हळदीचं क्षेत्र गतवर्षीपेक्षा दुपटीनं वाढलं। संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेनं राज्यभरात स्टिंग ऑपरेशन करून शेतीसाठी लागणारी खतं, बियाणं, युरिया यांची वाढीव दरानं केली जात असलेली विक्री याचा पर्दाफाश केला। याबद्दल सांगलीतल्या बियाणे दुकानांचं स्टिंग करून त्या किमतीत युरिया विकला जात असल्याचं समोर आलं। मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे। त्यासाठी लागणारं बियाणं शेतीसाठी घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। या भागात सध्या तरी मुबलक प्रमाणात बियाणं, रासायनिक खतं उपलब्ध असून खतांची एक गोणी 266 ते 300 रुपयांपर्यंत मिळते।
नीट परीक्षेवर NTA सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण दिलंय। ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातल्या नरसी इथं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं। नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत असल्यानं अखेर ग्रामपंचायतीनं पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढलं। डोंबिवली MIDCतील 42 कंपन्या बंद करा असे आदेश राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून देण्यात आले। एकूण 180 पैकी 42 कंपन्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले। ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये कापलेलं बूट सापडल्याची धक्कादायक घटना मालाडमध्ये घडली। यानंतर महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील गोमाई नदीवरचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय। सरकारनं या पुलावरची अवजड वाहतूक बंद केली आहे, मात्र प्रशासनानं केलेल्या उपाययोजना झुगारून पुलावरून थेट अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे। सगळे सोयरे कायद्याची तातडीनं अंमलबजावणी करा, सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीसाठी भोकरदनमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांनी 1 तास महामार्गावरची वाहतूक रोखून धरली। प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारण्यात आल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आलं। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत बैठक होणार असून मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीत मृतांच्या वारसांना मदत देण्यासंदर्भात चर्चा होणार असून बैठकीला संबंधित प्रशासकीय अधिकारी हजर राहणार आहेत। तुमसरमधील मालवीय नगरात नाल्यावरील जलवाहिनीतून नागरिक पाणी भरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। नागरिकांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे। तुमसर शहरापासून केवळ 4 ते 5 किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदी वाहत असताना सुद्धा नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी वणवण करावी लागते। केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं दिलासा देणारा निर्णय घेतला। हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईच्या विमा संरक्षित रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या केळी उत्पादक शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यावर विवेक कोल्हेंनी गंभीर आरोप केले। ज्याप्रमाणे आमच्या संस्थांची चौकशी केली जाते त्याच तत्परतेने मुख्यमंत्र्यांनी आपल्या उमेदवाराचेही गुन्हे तपासावेत असं आव्हान अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंनी दिले। सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर बारामतीच्या काटेवाडीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कोल्हापुरात अजूनही अपेक्षित पाऊस नसल्यानं बळीराजा चिंतेत आहे। पावसाची प्रतीक्षा करत बळीराजानं अखेर पेरणी केली आहे, मात्र पाऊस लांबल्यास दुबार पेरणीची भीती शेतकऱ्यांना आहे। अगोदर महागाईनं शेती पिरवडत नसताना दुसऱ्या बाजूला निसर्गानं साथ दिली नाही तर यावेळी शेतकरी मोठ्या संकटात सापडणार। अहमदनगरमधील निर्मळ पिंपरी ट्रकला अडवत चालकाला मारहाण करून बटाट्यानं भरलेला ट्रक पळवणाऱ्या एका आरोपीला लोणी पोलिसांनी गजाआड केले। ट्रकसह 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। दोडामार्ग तालुक्यातील पिलारी घाटातील दाट धुक्यांचा अंदाज न आल्यानं एक कार संरक्षक कठड्यावर चढून अपघात झाला। सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नसून कार दरीत कोसळण्यापासून वाचली आहे। अहमदनगरमध्ये एका परप्रांतीय युवकाला ग्रामस्थांनी चांगला चोप दिलाय। चोरीच्या उद्देशानं घरात घुसणाऱ्या युवकाला पकडून ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले। दौंड शहरातील विजेच्या डीपीला तांत्रिक कारणामुळे अचानक भीषण आग लागली। या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आग लागल्यानं विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांनी महिलेनं घाटी रुग्णालयातून पळ काढत 500 मीटर अंतरावर नुकत्याच जन्मलेल्या नवजात मुलीला टाकून दिलं। जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तासाभरात शोध घेत बाळाला पुन्हा सुखरूप रुग्णालयात आणून उपचार केले। छत्रपती संभाजीनगरच्या बाळूज उद्योगनगरीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अनैतिक संबंधाच्या कारणातून महिलेला घराबाहेर असलेल्या गेटला दिवसभर बांधून ठेवण्यात आलं। पतीचे या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणातून पत्नीनं पतीच्या मैत्रिणीला दिवसभर गेटला बांधून चोप दिला। पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन महिलेची सुटका केली। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।